मान बैसला सावधान दशानन लक्षणी। हो, अशा प्रकारे संत श्रोत्यांना मागील असणाऱ्या कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये आणावं। महाराज असणारे त्या ठिकाणी सांगू लागले, मला वाटतं महाराज असणारे लक्ष्मण पत्र असणारे त्या ठिकाणी वाचायले, आमचे प्रभू रामचंद्र असणारा ऐकायले, लक्ष्मण बंधू असणारे त्या ठिकाणी होते, सर्व वानरांचा समुदाय असणारा होता, ब्रह्मलिखित असणारे पत्र आणि त्या ठिकाणी लक्ष्मण बंधू पत्र वाचू लागले। तेव्हा असणारा आमच्या हनुमंतरायाने जो काही पराक्रम केला ना महाराज, त्यावेळेच असणारं वर्णन होतं। वाचू लागले महाराज असणारे त्या ठिकाणी लक्ष्मण बंधू सांगू लागले पत्रामध्ये असणारं त्या ठिकाणी काय केलं आमच्या हनुमंतांना लंकेमध्ये रावणाच्या अस्त्र सभेमध्ये गेले आणि महाराज आपल्या शिफ्टचं नाही का काय केलं म्हणून कनिंग केल्यासारखी केली। महाराज अस्त्र गोल 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 असणारी कनिंग केली आणि ज्या लेवलला महाराज असणारं राजा रावणाचं सिंहासन होतं ना, त्या लेवलला असणारं शिफ्ट एकड्याचं असणारं सिंहासन केलं आणि त्या सिंहासनावरती आमच्या हनुमंतराय असणारे बसले। असे लक्ष्मण बंधू कशामध्ये त्या पत्रामध्ये वाचू लागले। जैसा शापड्या गरजा दप्पी गरडापुढे कांबती सर्प तैसा देखणी एकटी प्रताप महाकंप रावणा। काय सांगावं महाराज असणारे आमचे अस्त्र ग्रंथकर्ते सांगतात, लक्ष्मण बंधू अस्त्र वाचतात की ज्या वेळेस हनुमंतराय महाराज अस्त्र सर्पाच्या अस्त्र त्या शेपटीचा वेटाळा करू लागले ना, जसं काय महाराज अस्त्र वारुळामधून सर्प अस्त्र निघावा किंवा अस्त्र एखाद्या प्राण्याला वेटाळा अस्त्र घालावा ना सर्पाना, तसं अस्त्र हनुमंतरायाची महाराज अस्त्र शेपटी गोर 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 सर्पासारखी अस्त्र घुमू लागली आणि कणगीसारखं सिंहासन झालं महाराज अस्त्र। असे हनुमंतरायाचा प्रताप महाराज अस्त्र राजा रावणानं पाहिला। राजा रावण मनामध्ये चंगला म्हणतात, जेव्हा रावणी देखे उंबैदित तेव्हा विभीषणा इंद्रजित संयुक्त लंकेशासी बुद्धी सांगत सर्वज्ञ हनुमंत सर्वथा। काय सांगू लागले महाराज अस्त्र त्या ठिकाणी की ज्या वेळेस हनुमंतराय महाराज अस्त्र सिंहासन केलं तेव्हा अस्त्र विभीषण त्या ठिकाणी अस्त्र होता, इंद्रजित अस्त्र त्या ठिकाणी होता। तेव्हा अस्त्र राजा रावणाला सांगू लागले महाराज अस्त्र की रावणा हे अस्त्र तू केलेलं कार्य अस्त्र बरोबर नाही। एक अस्त्र रामाचा दूत अस्त्र या ठिकाणी आला, त्यानं एवढा पराक्रम अस्त्र त्या ठिकाणी केला आणि आता तुझ्या पुढे अस्त्र एवढा बसला ना, मग महाराज अस्त्र आता तरी सावध होई। महाराज अस्त्र त्या ठिकाणी तुला चान्स असणार त्या ठिकाणी आहे, तू काय कर महाराज असणार जे काही तुझं हित होणार आहे, जे सर्वांना अस्त्र त्या ठिकाणी चांगलं कार्य होईल ना असं अस्त्र कार्य करण्याचा प्रयत्न अस्त्र कर। असे ज्ञानी अस्त्र त्या ठिकाणी राजा रावणाला अस्त्र सांगू लागले। मारो जाता हनुमंताशी तेने गांजले महावीरांशी पुछे हृदय सन्यासी टोकती कोणाशी ना टोके। हो, दोघ जण सांगू लागले महाराज अस्त्र त्या ठिकाणी नाही म्हणून लागले महाराज अस्त्र त्या ठिकाणी हनुमंतरायाला मारण्यासाठी अस्त्र तुम्ही या ठिकाणी हनुमंतरा अस्त्र त्या ठिकाणी आले ना महाराजचा हनुमंताला मारण्यासाठी जे काही महाराज अस्त्र गेले ना त्यांचा अस्त्र निपात त्या ठिकाणी अस्त्र झाला। हनुमंतानंतर कित्येक मारले महाराज, पण ही अस्त्र हनुमंताची शेपूट आहे का महाराज, ही शेपूट सुद्धा असणारी साधी नाही। हिनं सुद्धा महाराज अस्त्र रोमन फाशी घालू कित्येक जण धरले आणि खडकावर आदळले महाराज अस्त्र कोणी जिथं धरून नाही असा पराक्रम या हनुमंताचा आहे। म्हणून रावणा सावध असणार होय, कुणाचं विभीषणाचं आणि इंद्रजिताचं म्हणणं राजा रावणाला येऊ लागलं। रामा सीता आणि शरण रेगाडिया रघुनाथा आम्हा समस्ता कल्याण। रावणा त्या ठिकाणी काय करू म्हणले, हनुमंत असताना आपल्या ऐकत नाही, याला असताना राग आलेला आहे, रागा रागामध्ये सिंहासन अस्त्र केलंय आणि तू काय कर याचा राग जर शांत करायचा असला ना तर या राम भक्ताला अस्त्र संतुष्ट कर। हा अस्त्र कशासाठी आलाय, माता सीतेची शुद्धी घेण्यासाठी किंवा माता सीता असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला असणार अर्पण करण्यासाठी आलाय। म्हणून माता सीता या हनुमंताला द्या आणि हे हनुमंत काय करतील त्या ठिकाणी रामाला अर्पण करतील, संतुष्ट असणारे होतील आणि आपला घात असणारा त्या ठिकाणी काय होईल वाचल म्हणून आले। आपले लेकरू बाळा अस्त्र त्या ठिकाणी जिवंत राहतील, सर्व अस्त्र त्या ठिकाणी मरणार नाहीत असं अस्त्र हित राजा रावणाला अस्त्र कोण विभीषण आणि त्या ठिकाणी इंद्रजित बोलू लागला। जय श्री रामाचे गवनर केवळ तेही पाडे खाईर ते नाटोपे आमाती दुर्धर मग आल्या रघुवीर कोणा साय। रावणा सावध होय म्हणून महाराज अस्त्र 5 मिनिट झाले, आता
असतं त्या ठिकाणी इतका असणार महाराज असतं त्या ठिकाणी कार्यचं म्हणून देऊ नको. एक असणार रामाचा सेवक आलाय, एक असणार रामाचं वानर असतं त्या ठिकाणी आले. एका वानरांना एवढं कार्य महाराज असतं त्या ठिकाणी केलंय. आणि विचार करू म्हणाले पुन्हा तर आणखीन बकळ वानर येणार, पुन्हा प्रभू रामचंद्र महाराज असतं त्या ठिकाणी येणार. मग ते आटोपतील का? एक हनुमंत महाराज असतं त्या ठिकाणी आटपत नाही आणि राम आल्यावर आटपत इतका महाराज असतं त्या ठिकाणी नाही. आपलं कार्य हे नाहीये म्हणून तू काय कर, प्रभू रामचंद्राला शरण असतं त्या ठिकाणी जा, माता सीता रामाच्या स्वाधीन करा असं राजा रावणाला म्हणणं असणार. कोणाचं? इंद्रजिताचं आणि विभीषणाचं येऊ लागलं. विभीषण उत्तर आणि देखोनी इंद्रजिताची रणवे जरा परम चित्ता दशे शिरा देखोनी वानरा तळकांप. काय म्हणणारे महाराज असतं धाक महाराज असतं राजा रावणाने सुद्धा असताना धरला होता का? विभीषण असतं हिताच्या गोष्टी असताना सांगू लागला. राजा रावणाला तेही पटू लागलं आणि इंद्रजिताचं बोलणं सुद्धा पटू लागलं. इंद्रजिताचं का पटू लागलं? तर इंद्रजिताने एक हात आमच्या हनुमंतरायाचा अस्त्र पाहिला होता महाराज. याला असणार त्या असणारा युद्धाचा दणका असणारा माहित होता म्हणून राजा रावण मुलाला विभीषण तरी भूमीवर गेला नाही, पण हे दोन दोन हात करून आले. याला अनुभव आलेला आहे. हनुमंतरायाच्या शेपटीचा टोला यानं खाल्लेला आहे. आणि खरंच असणारा इंद्रजित आतापर्यंत कोणाला भेला का महाराज? त्यांना असतं त्या ठिकाणी इंद्राला 7 वाऱ्या धरून आणलं म्हणून इंद्रजित नाव पडलं होतं महाराज. असतं आधी नाव होतं मेघनाथ, पण इंद्रावर पराक्रम केला म्हणून असतं त्याला इंद्रजित नाव पडलं होतं. इंद्रजिताला ज्यानं धरून आणलं की हनुमंतरायाचं असतं त्या ठिकाणी धास्ती धरून महाराज असतं त्या ठिकाणी चळचळ कापू लागलं. आणि राजा रावणाला म्हणून लागलं की आपलं काम नाही, आपल्याला हे वानर ऐकत नाहीत, हनुमंत ऐकत नाही असं असतं त्या ठिकाणी राजा रावणाला सुद्धा महाराज असतं पटू लागलं. पण काय झालं म्हणून लागले पुढं? तरी इंद्राजिताची बुद्धी विना आणि विभीषण म्हणे निघावे शरणा तरी म्या काय करावे आपण असे रावण विचारी. महाराज असताना मोठ्या माणसाला असताना त्या ठिकाणी चूक झाली ना महाराज, काहीच असताना निर्णय गप्पन घेता येत नाही ना. विचार करू लागला राजा रावण सुद्धा महाराज असताना डोक्याला हात लावला. एकदा झालेली कामच ना महाराज, पश्चाताप केल्यानं सुद्धा काही काम असताना काहीच महाराज असताना हित होत नाही म्हणणारे. म्हणून काम करण्याच्या अगोदर पाप कर्म करण्याच्या अगोदर विचार करावा लागतो. तीनदा मागून पुढून भूतकाळ वर्तमान काळ असताना त्या ठिकाणी जाणून कार्य करावं लागतं. आणि असाच राजा रावण सुद्धा महाराज असताना विचार करू लागला की महाराज आता असताना मी काय करू? इंद्रजित आपला अनुभव असताना सांगतो, विभीषणाला ज्ञान असताना त्या ठिकाणी झालंय, मग मी काय करायला पाहिजे? कोणता विचार असताना मी त्या ठिकाणी करू? असा कोण? राजा रावण सुद्धा विचार करू लागला. तरी मनाने पण हो काय म्हणला महाराज असतं? पुन्हा म्हणला महाराज असतं मी एक रावण आहे आणि महाराज असताना मी माझा असताना तिन्ही लोकांमध्ये असताना त्या ठिकाणी नाव आहे. आणि मी जर महाराज असताना या एका वानराच्या भेन जर वानराला शरण गेलो, रामाला जर महाराज असताना सीता अर्पण केली ना, तर माझं काय असणारं नाव राहील? समजा नाव असताना माझं जाईल, माझा पराक्रम असताना त्या ठिकाणी जाईल. म्हणून म्हणला आपण काय करू? शरण जायचा विषय असताना सोडून देऊ आणि आपण काय करू? महाराज असताना आपल्यापाशी एक कला आहे महाराज, प्रत्येकापाशी 1-2 असताना त्या ठिकाणी लेवल प्रमाणे कला असतात महाराज असताना त्या ठिकाणी. कोणाला कसं महाराज असताना सांगायचं, चांगलं सांगायचं आणि चांगलं करू लागलं तरी वाईट वळणाला कसं त्याला लावायचं त्याला महाराज असताना ती कला अवगत असती. ती कलाच महाराज असताना कोणती? आणि तसं असताना हा राजा रावण म्हणाला मी रावण आहे, मी रावण आहे, मला असताना समजा युक्तीत महाराज असताना माझ्यापाशी फुल ज्ञान आहे. मी काय करतो? शरण जात नाही. शरण गेल्यावर मोह असताना त्या ठिकाणी नाव जाईल ना महाराज, नाव जाईल म्हणून असताना मी शरण जात नाही. काय करू म्हणाले? आपल्यापाशी जी कला आहे ना, आपण असताना त्या ठिकाणी जटायूचं जसं छळण केलं, मागून येणं असताना बळीच छळण केलं, तसं असताना याला काय करू? आपण छळण करू, याला याचं मरण विचारू आणि याला असताना शिंतरून मारू म्हणून शरण असताना जायचा विचार असताना त्या ठिकाणी टाळू. कारण तर आपल्या नावाला असताना त्या ठिकाणी हानी पोहोचली, आपल्याला ते सोबत नाहीये असा विचार राजा रावण करू लागला. जरी श्रीराम कथा सत्यवादी असत्य न बोलती त्रिश्रुती तरी याचे वर्णाची बुद्धी क्षणानुवादी महाराज. राजा रावण महाराज असताना त्या ठिकाणी खरंच असताना त्या ठिकाणी राजा रावण कसा होता? ज्ञानी असताना त्या ठिकाणी होता म्हणतात. ज्ञानी होता आपल्याला म्हणण्यासाठी महाराज असताना त्या ठिकाणी खरा ज्ञानी राजा रावण नव्हताच.
मुळामध्ये ज्ञानी रावण असताना होताच. ज्ञानी रावण जर असता तर त्यानं असणारं नीच काम असणारं केलं नव्हतं. कोणी कोणी म्हणतोय महाराज खूप विद्वान होता. अरे खूप विद्वान होता, काय करायचं, पण घोडचूक करून बसला ना. महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात मग तरी तसं केलं नसतं, तुझं कुळ कसं उधरलं असतं. दुसरा मार्ग बघ. कोणाची स्त्री असताना त्या ठिकाणी अपहरण करून आणायची हे काही विद्वानाचे कार्य आहेत का महाराज? नाही म्हणले. राजा रावण त्या ठिकाणी असताना कसा होता, पापी होता. आणि तो म्हणू लागला महाराज राम भक्त कसे आहेत. एका असताना राजा रावणाच्या मुखामधले वाक्य आहेत की राजा रावण म्हणतो राम भक्त कसे आहेत. रामा भक्ताला जर आपण विचारलं तर ते आपलं मरण नाही, सर्व काही महाराज असतं खरं खरं सांगतात. रामाच्या भक्ताच्या मनामध्ये कपट नसतं. राम भक्त असताना त्या ठिकाणी खोटं बोलत नाहीत. ते असताना सत्याच्या असताना मार्गावर ते चालतात. ते असताना आपल्या मरणाला भेटतील का आणि मरण नाही सांगतील असं होईल का? नाही म्हणाले. राम भक्त सत्यवादीत महाराज असतील त्या ठिकाणी ते आपलं मरण सांगतील, म्हणून आपण याला असताना त्याचं मरण विचारू असा असताना राजा रावण बोलू लागला. अशी विचारणी युक्ती नगादाही मुक्ती सौवादरीला मारुती मरण युक्ती पुसावया. मग महाराज असताना त्या ठिकाणी अशी युक्ती लढवली. महाराज असताना त्यांनी विचार असताना त्या ठिकाणी केला राजा रावणानं. राजा रावणाने विचार असताना केला. मग महाराज असताना ती कला असती म्हणलं होतं ना, ती कला आपली गुण असताना दाखवण्यासाठी आरंभ केला. मग आधी असताना डोक्याला हात लावला होता, डोकं जरासं खाजू लागला, काय करावं कसं करावं, कसा पत्ता याचा कट करावा असा विचार केला केला केला. आणि महाराज असताना जे काय आपल्या मनामधला हेतू होता ते साध्य करण्यासाठी मंजूळ स्वरामध्ये आमच्या हनुमंतरायाला बोलण्यासाठी आरंभ या राजा रावणाने केला म्हणतात. तरी ऐकायचं पिंजरा सावधान तुला घालतो श्रीरामाची आन की तुझा कैकेयी मरण हे सत्य वचन मज सांगे. हो, मग हनुमंतराय आणि हे दोघ जण बराबरीला आलते ना. महाराज असताना त्या ठिकाणी हनुमंतरायाचं असताना सिंहासन, महाराज असताना त्या ठिकाणी कथा ऐकताना कसं केलं पाहिजे, कधी ध्यानात धरायचं. आता जो असणारा वक्ता सांगणार आहे ना तो कसं सांगायला, हनुमंतरायाचं स्वरूप डोळ्यामध्ये आणायचं, ते शेपटीच्या एटळ्याची असणारी त्या ठिकाणी कनेक्ट केलेली ही लक्षामध्ये आणायची. त्याच्यावरती हनुमंतराय असताना बसले होते, समोरासमोर असे दोघं एका लेवलला होते. आमच्या हनुमंतरायाचं जरासं वर होतं महाराज असताना त्या ठिकाणी शेपटीचं टळ. महाराज असताना मग त्या ठिकाणी हनुमंतरायाला बोलण्यासाठी आरंभ राजा रावणाने केला. हनुमंता जाऊ दे म्हणले, जे झालंय गेले ते झालं, आता काय जे असन ते तू पराक्रम कसा असन, बरं खरं खरं सांग. तुला असताना प्रभू रामचंद्राची आण आहे, तुला शपथ असताना प्रभू रामचंद्राची, बरं तू खरं मरण असताना त्या ठिकाणी कशात आहे असा प्रश्न असणारा राजा रावणाने हनुमंतरायाला केला म्हणतात. ऐकणी श्रीरामाची आन हनुमान घाली लोटांगण मजा सर्वता नाही मरण हे सत्य वचन. मग महाराज असताना प्रभू रामचंद्राचे भक्त असताना त्या ठिकाणी खोटं बोलत नाहीत. त्यानं सांगून दाखील तर महाराज असताना त्या ठिकाणी तो काय आजकालचा असणारा तो प्रश्न विचारणारा नव्हता, आणि ज्याला विचारला तो बी आजचा नव्हता, तो असताना त्या युगातला होता. म्हणून असताना पहिल्या सुरूच असताना त्या ठिकाणी त्या राजा रावणाने जो काही प्रश्न विचारला उत्तर दिलं. म्हणून आले प्रभू रामचंद्राची असणारे आण आहे मला ना, मी खरंच सांगतो मुले रावणा, मला असलं त्या ठिकाणी कधी मरण नाही. मी असताना मागूनही तसा महाराज असताना त्या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य मी चिरंजीवी, मला कशानंच मरण नाही, मरणच मला असताना त्या ठिकाणी नाहीये असं स्पष्ट असताना त्या ठिकाणी हनुमंतरायानं कोणाला राजा रावणाला सांगून दिलं. ऐसे परिशका कपी वचन गदगदा असे दशानन हे धर्मादी कर्मिना मरण मरण पण तुझ कैसे. हो, त्या ठिकाणी मग राजा विद्वान होता ना महाराज, राजा रावण असताना विद्वान होता. तो असताना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी शपथ घालून विचारल्यानंतर हनुमंतरायाने खरोखर महाराज असताना पहिल्या शब्दामध्ये असताना सांगून दिलं. पण याला महाराज असताना ज्ञान होतं या नाही, मग त्या ज्ञानाचा उपयोग आणखीन करण्यासाठी आहे म्हणले रामाचा भक्त सण खोटं बोलायला इथंच. अरे जो जन्माला आला प्रत्येकाला असतं त्या ठिकाणी मरणाचा असतं त्या ठिकाणी राटगाडगे महाराज असतं ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी त्याचं मरण असतं लिहून ठेवलेलं आहे. आज या त्रिभुवनामध्ये कोणी अमर असतं त्या ठिकाणी नाही, उगाच खोटं का बोलतो असा प्रश्न पुन्हा महाराज असतं त्या ठिकाणी राजा रावणानं हनुमंतरायाला असतं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. नको श्रीराम भक्ता आणि तुका वदती विद्या वार्ता निज प्रतांता मज सांगे. हो, त्या
ठिकाणी पुन्हा म्हणला हनुमंता मी ऐकलं होतं रामभक्त असताना त्या ठिकाणी खोटं बोलत नाहीत. अरे जो जन्माला आला त्याला असताना त्या ठिकाणी मरण येतच. हे असताना त्रिवार सत्य महाराज असताना त्या ठिकाणी तू असताना तुझ्या असताना प्राणाचं रक्षण व्हावं, तुझा प्राण जाऊ नये म्हणून रामाची शपथ देऊन सुद्धा तू खोटं बोलतो. तू खोटं का बोलतो? खरं खरं सांग तुझं असताना मरण कशात आहे? जैसे जटाईसा कुसनी मरण त्यासी मारिले करुणी चरण तैशाची मदई करिशी जान तेने भले वदे मिथ्या. हो मग हनुमंतराय लगेच म्हणे महाराज असताना खऱ्या ना असताना त्या ठिकाणी खोट्या माणसाला असताना ज्याच्या मनामध्ये पाप आहे का त्याला खरं सांगितलं तरी महाराज असताना खोटं वाटतं. मग हनुमंतराय म्हणले रावणा तू अप्रताप मला मागून असताना माहित आहे. तू जसं असताना जटायूला विचारलं जटायू तू असताना मरण कशात आहे? जटायूनं खरं सांगितलं पखामध्ये तो पख कापून टाकलं, जटायू मेला. आणि मला ही भीती तशीच वाटली. मला वाटलं तू ही असताना त्या ठिकाणी काय करशील? मला असताना मरण विचारशील आणि माझं मरण जिथं तिथं असताना बाण मारशील किंवा असताना आघात करशील, मला मारशील म्हणून भेनं मी तुला खोटं सांगितलं. मला मरण नाही. तरे मरण भय जयाची चित्ती मग त्याची करायची राम भक्ती जलोब्या श्रीराम प्राप्ती कदा कल्पांती सेना. कोण बोलला महाराज असताना त्या ठिकाणी? राजा रावण बोलू लागला. राजा रावण म्हणू लागला अरे हनुमंता रामाचा भक्त आहे आणि मरणाची ती भीती असताना जर राम भक्ताना असताना त्या ठिकाणी बाळलेल्या मग राम असताना कसे भेटतील? ते रामाचं स्वरूप असताना कसं बघण्यासाठी असताना भेटल किंवा असताना राम पद असताना कसं भेटल? म्हणले ज्याला असताना रामाची भक्ती असताना करायची ना त्यानं देह अवसान असताना त्या ठिकाणी सोडून द्यावं, देह आसक्ती असताना सोडून द्यावी, विधेय स्थिती असताना बांधावी. हा देह असताना माझा नाही, हा असताना दिलेला भगवंताचा आहे, हा एक दिवस जाणार आहे हे धरून असताना त्या ठिकाणी चालावं तरच त्याला देवाची असणारी भक्ती किंवा देवाची असणारी प्राप्ती होते. इतराला देवाची प्राप्ती होत नाहीये असा राजा रावण हनुमंताला बोलू लागला. परोपरी प्रबळ ज्ञान योगता बोले दशानन तरी पदारा चोरी आपण हे जाणते पण पुनरावण. नाही खरंच महाराज असताना ते झाकून ठेवलं झाकलं जातं का नाही बोलणारे महाराज म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी हा रस्ता महाराज असताना इतका बिकट आहे. त्या वेळेस असताना हनुमंतराय पुन्हा बोललाले महाराज असताना त्या ठिकाणी काय बोललाले? बाबा तुला इतकं ज्ञान आहे, तुला असताना इतकं माहिती आहे रामाची प्राप्ती कशाने होते, काय केल्यानं रामाची प्राप्ती होते, कसं वागल्यानं प्राप्ती होते, खोटं बोलल्यानं रामाची प्राप्ती होत नाहीये, तुला इतकं ज्ञान आहे. अरे मग दुसऱ्याची स्त्री असताना चोरून आणल्यानंतर परमार्थ भेटतो का किंवा असताना त्या ठिकाणी सुख मिळतं का? मग तुला इतकं ज्ञान आहे, तुला का म्हणून गाढवपणा असताना त्या ठिकाणी केला, तू का म्हणून असा इतका असताना त्या ठिकाणी कार्य केलं? म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी असताना काय म्हणतात आमचे ग्रंथकर्ते म्हणतात की महाराज असताना त्या ठिकाणी नाही म्हणले. रावणालाच आमच्या हनुमंतरायाने प्रश्न केला की महाराज तू खरंच ज्ञानीस, मग तू का चुकलास? तरी भरणवय कासावीसी आणि सीता चोरणी सगळे पळसी तो तू आमाशी कधीसी मरण भयाशी का भीती. पुन्हा बोलले हनुमंतराया काय रावणा हा माणसाचा जन्म असताना मनुष्याला जन्म भेटला की मरण असताना निश्चित आहे. मग ज्यावेळेस रामाची असताना कांता चोरण्यासाठी आला तेव्हा असताना तुला वाटू द्यायचं नाही की दोनदा हात होऊ देऊ, इथं मरायचं काय तिथं मरायचं काय, रामाला संपवायचं मग सीता घेऊन यायची. मग तुला कसं काय मरणाचं भीती असताना त्या ठिकाणी वाटली? प्रभू रामचंद्राला दूर असताना त्या ठिकाणी धाडलं आणि प्रभू रामचंद्र नसताना महाराज असताना त्या ठिकाणी माता सीतेचा असताना हरून करून पुन्हा भेण महाराज असताना दमानालास का पळून महाराज असताना त्या ठिकाणी आलास असे आमच्या असणाऱ्या हनुमंतराया राजा रावणाला असताना त्या ठिकाणी बोलू लागले. लक्ष्मण बंधू असताना पत्र वाचू लागले. सर्व असणारं वानर महाराज असताना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र असताना पराक्रम महाराज असताना त्या ठिकाणी लक्ष्मण बंधूच्या असताना मुखामधील शब्द महाराज असताना ऐकू लागले. वर्मी घोटाळा लंकानाथ मग त्याशी सांग्यानो म्हणत ऐक माझा मरणार्थ तुझ यथार्थ सांगेन. नाही महाराज असताना त्या ठिकाणी कसं होतंय ते माणूस म्हणतोय ना महाराज असताना झाली म्हणलं आणि महाराज झाली म्हणून पुन्हा एखादं असं कोणी जर डवचिलं ना महाराज तुम्ही असणार इतकं असणार याच्यामध्ये असं करता तसं करता तुम्ही तसं काम केलं बरं
महाराज असताना खचलं, वर्म लागलं महाराज असताना तरी राजा रावण सुद्धा अंतरामध्ये असताना खचला. आपण ज्ञानाच्या गोष्टी करत पण चूक करून बसलो, बारीक तोंड राजा रावणाने केलं. मग म्हणले रावणा, हनुमंतराय बोलले रावणा तुला ऐकायचीच ना, मग मरणच कशात आहे, तुला त्यानंच सुख भेटणार आहे ना. माझं मरण ऐकल्यानंतर ऐक म्हणाले, माझं मरण कशात आहे मी सांगतो. मी असत्य नाही तुझशी, जय मरण नाही माझे ध्यासी, तरी मरण आहे पुढच्याशी ते मारेसी तैमी. मग म्हणलं हनुमंतराय असताना तुला वाटायले बोलणाले, हनुमंतराय बोललाले की रावणा तुला वाटायले की मी बोललेलो खोट आहे. बोलणाले माझ्या ध्येयाला असताना त्या ठिकाणी मरण नाही, माझा ध्येय मरणार नाही, पण माझी असताना शेपटी ना ही जर मेली ना मग मला मरण असताना त्या ठिकाणी निश्चित आहे. माझी शेपटी मेली की मी मेलो. आणि एवढं तात्पर्य म्हणलं महाराज असताना माझं मरणच शेपटीत आहे असं असताना त्या ठिकाणी हनुमंतरायानं त्या राजा रावणाला सांगितलं. हनुमंताशी मरण इंद्रजित सत्यमानी आपण आणि सैन्य प्रधान सत्य. हो, आमच्या हनुमंतरायानं सांगितलं महाराज काय सांगावं रावणा, माझ्या असताना शेपटीमध्ये मरण या देहाला मरण असताना त्या ठिकाणी नाहीये. तवाच असताना सैनिकाला बी खरं वाटलं, इंद्रजित होता इंद्रजिताला बी खरं वाटलं. का खरं वाटलं महाराज असताना, अहो शेपटीचं कामच तसं होतं ना महाराज, ती होय हो म्हणतच नव्हती, होय हो म्हणत होतो मी हे करू का, ती डायरेक्ट करीत होती. आणि अशा असताना पराक्रम त्या शेपटीचा असताना त्या ठिकाणी होता म्हणून असताना इंद्रजितानं पाहिला होता, सैनिकानं पाहिला होता. ते म्हणाले हनुमंत बोलतोय का, ते खरं बोलतोय. श्रीरामाने निवडिता सत्यवदला मरणार्थ उच्च दावे मरण हनुमंत ऐसे लंकानाथ सत्यमानी. हो, महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणलाले, डबल एकदा वाचा म्हणलाले. श्रीरामाने निवडिता सत्यवदला मरणार्थ उच्च दावे मरण हनुमंत ऐसे लंकानाथ सत्यमानी. हो, आणि खरंच महाराज असताना त्या ठिकाणी म्हणलाले की हनुमंतराय असताना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची शपथ घातली आणि येणं नाही का खरं खरं मरण असताना याचं सांगितलं म्हणलाले. आता असताना काय नाही, याला मारायची गरज नाही, शेपूट एकली मारली की हा असताना त्या ठिकाणी मरतो. यानं खरं सांगितलं, राजा रावण सुद्धा खरं मानू लागला. मग सगळ्या पुष्यावर पदशान तरी कोणा युक्ती पुच्छदाना जय जाळा वया लंका बोल करावया चलन कपी सांगे. हो, मग महाराज असताना राजा रावण असताना विचारू लागलाय हनुमंता या शेपटीला असताना कशा रीतीनं जाळावं, कसं असताना याला कार्य करावं हे शेपटी मारण्यासाठी. राजा रावण हनुमंतरायाला असताना त्या ठिकाणी विचारलेलं हनुमंता तू ही शेपूट मारायची मग कशी. मग हनुमंतरायाने विचार केला, आता असताना याला चटका द्यायचा आपल्याला, याचा असताना त्या ठिकाणी राख रांगोळी करायची ना. मग ती युक्ती असताना हनुमंतरायानं मनामध्ये असताना आणली, कशा रीतीनं कार्य करायचं, मग कशा रीतीनं मरण पुढं असताना त्या ठिकाणी हनुमंतराय सांगू लागले. वस्त्रे तेरा तुटी भिजून पुच्छ गुंडाळावे संपूर्ण मग जाळावे अग्नी लावून त्याने मरण वानराशी. हो, मग हनुमंतराय सांगले रावणा तुला असणार शेपटी मारायची ना, तर हिला काय करू मुलाले केला तुपामध्ये असणारे हे कपडे असणारे त्या ठिकाणी भिजव आणि ते भिजलेले कपडे असणारे त्या ठिकाणी शेपटीला असणारे त्या ठिकाणी गुंडाळ महाराज उघडी असणारे त्या ठिकाणी राहू देऊ नको. शेपटी असणारी पूर्ण झाकल्या गेली पाहिजे आणि अशी शेपटी झाकली मग तिला अग्नी अस्त्र लावून टाक. मग अग्नी लावली की ती अस्त्र जळून जाईल, मग ती असणारी शेपटी मरल. असं हनुमंतराय अस्त्र त्या ठिकाणी राजा रावणाला बोलू लागले. मरणावर माने आता त्याने आते उल्हास लंकानाथा मग होय दुतांशी सांगता वेष्टनाथा कपी पुच्या. हो, मग महाराज असताना राजा रावणाला असताना आनंद झाला. काय आनंद झाला महाराज असताना, आता हनुमंताचं मरण आपल्याला असताना त्या ठिकाणी कळालंय. लगेच असताना जे काही प्रधान होते त्याला असताना बोलले चला म्हणले काय झोपलात का काय आता बसूनच, झोपू नका म्हणले, आता काय करा कपडे असताना त्या ठिकाणी आणा आणि हनुमंतरायाच्या शेपटीला असताना गुंडाळण्यासाठी आरंभ करा अशी आज्ञा कोणी राजा रावणाला असताना त्या ठिकाणी शिवकाला प्रधानाला दिली म्हणतात. पुच्छे गुंडाळीता तांतडी तवा सरळी तुझी पाणी लुगडी मग गुंडीती नवी खोंगडी गुट घडी उपरोनी. हनुमंतरायाची शेपटी महाराज असताना गुंडाळण्यासाठी आरंभ केला. महाराज असताना त्या ठिकाणी शेपटी लहान होती का, महाराज असताना मोठी शेपटी असताना होती, लांब असताना त्या ठिकाणी होती ना.
महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की हनुमंतरायाच्या शेपटीला कपडे गुंडाळायला आरंभ केला. जितके काही जुने कपडे होते तितके महाराज असताना त्या ठिकाणी कपडे आधी खलास झाले जुने. मग महाराज असताना नवे असताना त्या ठिकाणी घोंगड्या नव्या, चादरी नव्या, शिल्लक असणारे असे महाराज असताना त्या ठिकाणी गुंडाळण्यासाठी असणारे काढू लागले. हो महाराज असताना त्या ठिकाणी बोलले जुने असताना त्या ठिकाणी झाले, नवे महाराज असताना त्याला घोंगड्या फिंड्या हे ते असताना ते बी झाले. मग म्हणले आणखीन महाराज असताना शेपटी उघडीच राहिली. पुन्हा म्हणले आता हे नवे झाले, आता दुसरं काय आणावं. मग एकमेकाला म्हणले कलमा करू लागले हनुमंतराय शेपटीमध्ये मरण आहे आणि ती असताना पूर्ण झाकायची. मग कपडे कमी पडायचे, कोणते आणावं. महाराज असताना त्या ठिकाणी जुने झाले, नवे बी महाराज असताना त्या ठिकाणी झाले आणि कुंकून आणावे, कसे आणावे एकमेकाला असताना बोलू लागले, कलमा असताना करू लागले. महाराज मग महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले घरचे असताना त्या ठिकाणी झाले, दारचे चाट्याच्या घरचे असताना ते काही बिंडे बांधले होते ते सुद्धा महाराज असताना आणले, सर्व अस्त्र गुंडाळले. तरीही असताना त्या ठिकाणी शेपटी गुंडाळल्या जात नव्हती, उघडी असताना शेपटी राहू लागली. राजा गृहीची वस्त्र आणि नगरीची वस्त्र मात्र सभा नागरिणी समग्र परिपुच्छ तत्पर गुंडेला. सर्व असताना त्या ठिकाणी राज्यामधील असताना वस्त्र आणले तरी गुंडल्या जात नव्हती महाराज अस्त्र. मग राजाच्या घरामध्ये जे काही होते ना ते सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी आणले तरी असताना हनुमंतरायाची शेपटी असताना झाकली गेली नाही म्हणतात. वस्त्रांची वस्त्र घेती काढू आणि पडदे गुंडीची फाडू का दुसऱ्या गुंडीची गडबडू दोन्ही माकडू पेटला. हो महाराज अस्त्र सांगू लागले, काय म्हणू लागले महाराज अस्त्र वरचीवर आणू लागले. कोणाकोणाला वाटू लागलं महाराज जवळ बी असणार बक्कळ होते ना ते शेपटीला गुंडाळायला, कोणाकोणाला वाटू लागलं इतकंच राहिले. आता ते नाही का ते काय करू लागलं, आपलं बी काहीतरी ते घातलेलं असेल ना ते काढू लागलो, जरा राहिली म्हणून गुंडाळू लागलं. पण पुन्हा आणखी ते लागू लागलं ना महाराज, गुंडाळायला जात नव्हतं. पुन्हा मग महाराज असं खिडकीला पडदे असते ना पडदे बी आणले महाराज असताना त्या ठिकाणी. कोणी आपल्या उशाला घ्यायच्या उशामध्ये असतं भरले ते बी आणले तरी पुरले महाराज असे असणारे त्या ठिकाणी पोहोचते. द्वंद्व मांडले महाराज असताना त्या ठिकाणी. इकडून असताना राक्षस गुंडाळू लागले आणि इकडे शेपटी असताना लांबू लागले. अशा रीतीने असताना महाराज परेशान असताना त्या ठिकाणी कोण राक्षस असताना होऊ लागले. कोणाचा मेवना कोणाचा पाहुणा जावई आलेला दिवाळी सणा त्यांच्याही करता वस्त्रारणा महाराज यात्रायचे झाले, पांघरायचे झाले, उशातले काढले. पुन्हा आणखीन त्या असताना खिडक्याला लावलेले पडदे सुद्धा महाराज असताना काढले. घरच्याचे झाले, बाहेरचे झाले. पाहुणे महाराज असताना कोणी आले होते जेवाय खावाय असताना काय आले असते महाराज. नाही कोणाचे वास्तुशांती असन, नाही कोणाचे नवीन लग्न झालेलं असन, ते त्या पाहुण्याचे सुद्धा महाराज असताना कपडे काढून घेतले तरी सुद्धा असणारे हनुमंतरायाची शेपटी लांबत असताना जाऊ लागली. शेपटी असताना उघडीच महाराज राहू लागली म्हणतात. जय जय जगती वस्त्रयुक्त त्या त्या तुट दुत नागवित नगरी बोवे पुच्छावत कळत नरना. महाराज असताना त्या ठिकाणी लहान लेकरापासून मोठ्या माणसापासून सर्वजण बोंबा असताना त्या ठिकाणी मारू लागले. कोणाच्याही अंगावर ते कपडा ठुल नाही तरी असताना शेपटी झाकल्या जात नव्हती म्हणतात. पुरुष नागवित मग तृणे लिंग झाकीत मागे पुढे देवणी आत स्त्रिया पळत तीन. महाराज असताना त्या लंकेमध्ये इतके दानादान महाराज असताना उडाले. कोणाच्याही अंगावर ते कपडा असणारा राहिला नाही. पाण्याच्या लंगुट्या महाराज असताना त्या ठिकाणी केल्या. अशा रीतीनं बेजार महाराज असताना राक्षस सर्व झाले म्हणतात. राणी वसाची लुगडी करोनी आणि ती उघडी लंका नागविणी रोकडी पडवी उतडी कपी भूषण. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात सर्व अस्त्र लंकेमधले कपडे असताना खलास झाले महाराज असताना त्या ठिकाणी. इकडे प्रधानाचे येते प्रधान बी बक्कळ होते ना महाराज, त्याला पुत्र बी बक्कळ होते, सर्व काय सर्वांचे झाले. मग राणी वसामध्ये राण्या बी ह्याला का थोड्या होत्या का महाराज, 80,000 बायका होत्या.
मग राणी वशामध्ये असणारे त्या ठिकाणी कोणी सैनिक गेले, राणी वशातील असणारे राण्यांच्या साड्या महाराज असणारे त्या ठिकाणी आणू लागले. आणि सभा नागरी समस्त नग्न स्त्रिया राणी वसंत पूर्वीलांत कपी महाराज असणारे त्या ठिकाणी अंतपुरीला म्हणते धन्वंतरायाची शेपटी असणारे सर्वजण नागडे महाराज असले लंकेमध्ये झाले. राणी वसातल्या सुद्धा महाराज असणारे राण्यांच्या साड्या सुद्धा आणल्या, पण हनुमंतरायाची शेपटी झाकल्या गेली नाही अशी फजिती महाराज असणारे त्या ठिकाणी उडाली म्हणतात. साठवण निवडी त्याला तुपाती टाकी गाडी कपी पुछे केली कोरडी गोंगडी पांगडी भिजवली. काय सांगावं महाराज असणारे त्या ठिकाणी इतका कपडा लागला, मग महाराज असणारे तेल तूप का कमी लागला असेल का म्हणले नाही. टाक्याची टाक्यात किलो महाराज असणारे त्या ठिकाणी आणले. हनुमंतरायाच्या शेपटीवरती असणारे टाकू लागले, तरी महाराज असणारी शेपटी भिजल्या जात नव्हती. कोरडी महाराज असणारे त्या ठिकाणी राहू लागली. अशी फजिती महाराज असणारे त्या ठिकाणी कोणी हनुमंतरायाच्या शेपटीनं केली म्हणतात. समस्त गडा पडले लंकेनाथ लंकानाथ दुःखी. इतकं कार्य महाराज असताना त्या ठिकाणी झालं, पण असताना शेपटी उघडीच राहू लागली. महाराज असताना राजा रावणाला सुद्धा विचार करू लागला. राजा रावण सुद्धा धुकधुक करू लागला. म्हटला हनुमंतरायानं आधी काय सांगितलंय महाराज, शेपटी उघडी ठेवायची नाही, आणि शेपटी तर उघडी राहिली महाराज असताना मग काय करावं. राजा रावणाला सुद्धा चिंता वाटू लागली. धक 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 त्याचं असणारं काळीच करू लागलं महाराज. धडकी भरली तोंडातून शब्द असणारं फुटण. राजा एवढा मोठा होता महाराज असताना सर्व राज्य नागडा असताना त्या ठिकाणी झालं. सर्व गावातील लोक असताना अहो 1 महिना निष्ठे त्या ह्याचे नाही पडले ना महाराज, लाडक्या बहिणीचे किंवा असतं ते प्रधानमंत्रीचे नाही पडले लोक. त्याला काय झालं, त्याने किती केलं, महिन्याची पगार नाही टाकली. आणि महाराज राजा रावणाची सर्व लंका नागडी झाली. मग तिथले लोक का गपची बस असतील का राजाच्या नावानं. समजा कल उठला होता, आणि इतकं करून बी हनुमंतरायाची शेपटी उघडीच राहिली महाराज. त्या राजाला किती प्रश्न पडला असून त्याला सुद्धा धगधग धगधग करू लागलं. अशी धुडकी महाराज राजा रावणाला सुद्धा भरली म्हणतात. तरी महाराज हनुमंतरायाच्या शेपटीनं असताना वेडे करून टाकलं म्हणतात. एकदा असताना कपडा अजिबात राहिला नाही, आणि पुन्हा महाराज असताना तेलांचा तुपाचा तुटवडा झाला. महाराज असताना तेल बी राहिलं नाही, तूप बी राहिलं नाही. महाराज असताना काहीच शिल्लक असताना राहिलं नाही. असा पराक्रम महाराज असताना आमच्या हनुमंतरायाच्या शेपटीनं त्या ठिकाणी केला म्हणतात. वस्त्र मात्र नगरी नागव्या नरनारी कपी पुछ तरी न गुंडे. सर्वजण महाराज असताना विचार करू लागले. विचारच करू गेले महाराज, तळमळ करू लागले. म्हणू लागले हे कशाला आलं, हे वानर असताना त्या ठिकाणी कशाला आलं. याला असताना एवढा कार्यक्रम असताना त्या ठिकाणी केला, आता काय करावं. गावामध्ये तेल तूप तर राहिलेच नाही महाराज, पण कपडा सुद्धा राहिला नाही. समधी असणारी नगरी हळहळ महाराज असताना करू लागली. त्याचे नगर त्याचे हाती सवे नागवी मारुती नारी ख्याती कपी पुछ. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात, काय सांगतात महाराज असताना, कवा पराक्रम असताना महाराज असताना होतो. कोणाला शिकून सुधारायला पराक्रम होत नाही महाराज. ज्याच्या त्याच्या मनाला असताना त्या ठिकाणी काहीतरी असताना वातावरण परिवर्तन व्हावं, त्याला असताना कार्य चांगलं होतं म्हणतात. अहो हनुमंतरायाला असताना एका जणाचा कपडा काढलाय. ज्याची नगरी होती त्याच्याच हाताने असताना त्या ठिकाणी कार्य करून घेतलं, असा पराक्रम केला. सर्व असताना राजाचे सेवक होते, राजाच्याच प्रजेचं असताना वस्त्र हरण करू लागले. त्याच्याच हाताने त्याचीच नगरी असताना उघडी केली. असा पराक्रम आमच्या हनुमंतरायाने केला म्हणतात. वानरा मागनासाठी लंका नागविली पुच्छासाठी शिलता राक्षसांच्या कोटी पुछ शेवटी न गुंडे. महाराज एवढे कोट्यानं कोटी वानरे त्या ठिकाणी राक्षस होते, इतके असणारे त्या ठिकाणी वस्त्र होते. पण महाराज असताना त्या ठिकाणी इतके परिश्रम करून सुद्धा सर्व लंकेमधील असताना राज्यामधील अस्त्र वस्त्र आणले, तरी सुद्धा महाराज असताना हनुमंतरायाची शेपटी झाकल्या जात नव्हती. एवढा गाडा पराक्रम आमच्या हनुमंतरायाने केला म्हणतात. पुछे गुंडी तापट वाडे अग्रविका वाडे अशी ख्याती लावी की माकडे काय बोलला महाराज असताना
विचार करू लागले, अहो इतके कपडे दिले, इतका तेल तूप असताना त्या ठिकाणी टाकलं आणि पुन्हा म्हणू लागले की महाराज आता असताना त्या ठिकाणी काय होईल म्हणून आटत तशी होती महाराज. हनुमंतरायाने आधीच सांगितलं होतं काय शेपटी उघडी राहिली नाही पाहिजे. मग आठासच कशासाठी होता महाराज अस्त्र शेपटी उघडी न राहू देण्यासाठी म्हणून आले. ते गावातील लोक लंकेमध्ये लोक म्हणून आले खरंच आता असताना हनुमंतरायाची शेपटी झाकली जात नाही. नक्की आता असताना काय होणार, या सर्वांचं अस्त्र राक्षसांचं मर्दन महाराज अस्त्र होणार, प्राण अस्त्र यांची सर्वांची जाणार. नक्की यांना मरण येणार म्हणाले. रोकडं नागवण महाराज अस्त्र हनुमंतरायाने केली, सर्वांना धास्ती अस्त्री लागली, सर्व दुःखित महाराज अस्त्र होती म्हणतात. नाही झगडा ना भांडण करता कपिपूच्याशी वेष्टन रणप्राय केला रावण अशी गाडी अंगवन हनुमंता. काय अंगवण महाराज अस्त्र हनुमंतरायाने कोणासोबत भांडण केले नाही, कोणासोबत बाचाबाची महाराज अस्त्र केली नाही, कोणाला काहीच बोलले नाहीत महाराज अस्त्र. तरी सुद्धा अस्त्र सर्व अस्त्र त्या ठिकाणी लंका निर्वस्त्र अस्त्र त्या ठिकाणी केली. एवढी गाडी अंगवन आमच्या हनुमंतरायाची आहे. लक्ष्मण बंधू पत्रामध्ये अस्त्र त्या ठिकाणी वाचू लागले. प्रभू रामचंद्र सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी ऐकत होते. सर्व वानर अस्त्र त्या ठिकाणी ते ब्रह्मलिखित महाराज अस्त्र ऐकू लागले. उच्च व्यक्तीने समग्र अल्प उरले दिशाग्र ऐसे ऐको निदश शिर पितांबर मने गुंडाळा. हो काय म्हणलाले महाराज अस्त्र त्या ठिकाणी कसं झालं म्हणलाले महाराज अस्त्र आमच्या अस्त्र इथं एक अस्त्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी आमच्या हनुमंतरायाच्या अस्त्र शेपटीला राजा रावणाच्या सर्व अस्त्र त्या ठिकाणी लंकेमधले वस्त्र आणले तरी सुद्धा अस्त्र उघडी राहू लागली म्हणून आले. काय हे महाराज अस्त्र कार्य कोणाचे, हनुमंतराय अस्त्र साधे होते का महाराज अस्त्र? हा अस्त्र एकदा कोणाला प्रश्न पडला होता. आमच्या अस्त्र गोकुळामध्ये यशोदाबाईला सुद्धा महाराज अस्त्र असं झालं, बांधू लागले महाराज अस्त्र, इतकी दोरे कमी मोड लागले, इतकं जरा टाण लागले, पण महाराज पुन्हा आणखी इतकंच कमी पडलं, तितकं लावून इतकंच कमी पडलं. तसंच आमच्या हनुमंतरायाचं अस्त्र झालं म्हणतात महाराज. त्या ठिकाणी अस्त्र गुंडळाय घेऊ लागले की महाराज अस्त्र त्या ठिकाणी इतकी दिसायची, पण त्याला इतकं अस्त्र उपरण लावलं तरी महाराज अस्त्र शेपटी झाकल्याच जायची नाही. दिसायची जराशी 4च बोट दिसायची, पण महाराज अस्त्र त्या ठिकाणी वाव भर अस्त्र त्या ठिकाणी एखाद्याचा पालपूरचा पटका लावला तरी महाराज अस्त्र इतकी दिसायची. महाराज असं करून करून राजा रावणानेच पितांबर अस्त्र त्याने काढला. आरमला जराशी राहिली, गडबडीनं माझं अस्त्र घ्या पितांबर आणि तुम्ही अस्त्र गुंडाळा, लवकर गुंडाळल्या जाते झाकल्या जाते म्हणलं. असं कार्य अस्त्र त्या ठिकाणी झालं म्हणतात. इंद्रजित प्रधान समवेत रावण संतोषातीत उच्च दाहे मरे हनुमंत उच्च समस्त वेष्टावे. हो काय म्हणणारे महाराज अस्त्र इंद्रजिताला सुद्धा अस्त्र सुख वाटू लागला. आता जरा शिक असणारी शिफ्टी राहिली आणि पुन्हा राजा रावणाला सुद्धा हरिक वाटू लागला. एकदा जर का हनुमंतरायाची शिफ्टी पूर्ण अस्त्र झाकल्या गेली आणि त्याच्या अस्त्र तेला तुपाचा अस्त्र लेप दिला आणि एकदा पीठ ना ही हनुमंतरायाची शिफ्टी आधी मरणार, मग हनुमंतराय अस्त्र त्या ठिकाणी मरणार, असा पुढचा विचार करूनच महाराज त्यांना अस्त्र आता सुख अस्त्र त्या ठिकाणी वाटू लागलं. मग पितांबरे श्वेतांबरे आणि पटपुळे मनोहरे गुंडी ताती चोमांबरे उचन भरे कपीचे. हो महाराज म्हणले म्हणजे द्यायला असताना काय इच्छा अस्त्र मनामध्ये काय होती की महाराज एकदा असताना हनुमंतरायाची शेपटी झाकली की हनुमंतराय महाराज अस्त्र त्या ठिकाणी मरणार, मग हनुमंतराय मिळली की आपल्याला अस्त्र त्या ठिकाणी सुख होणार. मग ह्याच्यासाठी महाराज अस्त्र राजा रावणाने बी आपला पितांबर दिला. मग दुसरे सुद्धा महाराज अस्त्र भरजरी वस्त्र होते, याची सभा राहिली होती बरं का. मग सभेमधले असताना का कोणाला पालपूरची पटकी होती महाराज, ते सुद्धा असे काढलेले हा मोहवी लावा. दुसरे महाराज अस्त्र पितांबर होते ते सुद्धा आपले काढून देऊ लागले. हनुमंतरायाची शेपटी मिळली की आपलं कार्य साधलं. मग असं करण्यासाठी आपले पटके पितांबर अस्त्र त्या ठिकाणी काढून देऊ लागले म्हणतात. इंद्रजित अतिशय धाकता जरी वाचला हनुमंत तरी समस्ता करील घात उच्च दनाथ मारा. हो काय म्हणलाले महाराज अस्त्र त्या ठिकाणी इतकं करून सुद्धा इंद्रजिताला आणखीन धाक वाटू लागला महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणलाले महाराज इंद्र
इंद्रजित असताना मनामध्ये विचार कुरलेला जर शेपटी जाळून हनुमंतराया जर आपल्याच्यानं मारणं नाही झाले तर महाराज हे कोणाला चित्त असताना त्या ठिकाणी हनुमंतराया ठेवणार नाहीत महाराज. याला असताना एकच संधी आता एवढी भेटली हे शेपूट मिली की हे मरते आणि ह्याची जर शेपूट नाही मारली तर महाराज आपल्या हनुमंत राम याची गरजच नाही. हनुमंत सर्वांचा काटा काढतय हे कोणाला जिवंत असताना ठेवणार नाहीत असा मनोमनी धाक महाराज असताना इंद्रजित त्या ठिकाणी घेऊ लागला. रावण धाका मासी पूछना गुण्य पया मासी तरी केवी मारवेल नुकतासी मननी उपसामुक्षी स्पंदत. राजा रावण बेजार झाला ना काय काही महाराज असताना त्या ठिकाणी बऱ्याच जणांना असं कार्य महाराज असताना त्या ठिकाणी झालेलं राजा रावणाला सुद्धा झालं महाराज असताना त्या ठिकाणी म्हणून लागला इतका प्रयत्न केला इतका अट्टास केला रामाची शपथ असताना त्या ठिकाणी घातली बिचाऱ्यानं मरण असताना सांगितलं पण शेपूट लांबतच चालली किती प्रयत्न केला सर्व अस्त्र लंका नागडी केली महाराज असताना तरी शेपूट झाकल्या जात नाहीये. राजा रावणानं खाली मान घातली महाराज रडू लागला उक्सा बुक्शी असताना रडला किती प्रयत्न केला किती अट्टास केला पण काहीच उपयोग होतोय की नाही की काय करू म्हणून असा राजा रावण रुदन महाराज त्या ठिकाणी करू लागला. मग महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणलं सर्व असताना सभेमधलं झालं लंकेमधलं सर्व काही वस्त्र महाराज असताना खलास होत आले काय काय राहिले असतील महाराज जरा जुरा. तेव्हा दूतमाळी नावाचा असताना त्या ठिकाणी एक राक्षस होता तो उठला महाराज म्हणला आता कोणापाशी राक्षस कपडे राहिले ना तिथं बोलणारे मग आता शिटीच्या असताना कपडे आणा त्याने शिपटी झाकल्या जाते. महाराज असे शब्द काढले की महाराज शिप लांबायची बोंद असताना त्या ठिकाणी झाली पुढं काय झालं म्हणून लागले. मग सांगरिले निज पुछाते मग दूत सांगती रावणाचे आम्ही पुछाते आकळीले. महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणून लागले असं एकूण दूतमाळे बोलला की महाराज असताना हनुमंतरायाची शेप लांबायची असताना कोण जरी जागेवर थांबली ह्याच्यापाशी 2-3 पालखुरचे पटके होते महाराज हे असताना फुलज्ञानी होते. मग हे काय केलं लगेच गडबडीला गुंडाळी म्हणे महाराज आम्ही झाकलेलं समजे असताना त्या ठिकाणी वेष्टन केलं तिला समजे गुंडाळी आता तिळभरवी शेपूट उभी राहिली नाही. आम्ही शेवका तुरवाळी पुछा कळीले समूळी म्हणून पिटली सर्वांकाळी केला समूळी गडगड. हो महाराज असताना त्या ठिकाणी बोलले आम्ही बे काय साधे नाही राजा रावणाचे असताना सेवक राजा रावण सेवक बघा बोलले शिपूट असताना गुंडाळी नाही सर्व शिफ्टीला वेष्टन असताना केलं कुठंच असताना उघडं नाही आमचं बी असताना कार्य लहान नाही आम्ही सुद्धा आतुरमुळे त्या ठिकाणी आहोत असे राजा रावणाचे प्रधान महाराज असताना त्या ठिकाणी राक्षस असताना बोलू लागले. हो पुन्हा मग राजा रावण म्हणला आता शेपूट झाकली ना मग काय करा तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी अग्नी अस्त्र या शेपटीला अस्त्र त्या ठिकाणी लावा. मग हे काय केलं महाराज अस्त्र लवाराचे अस्त्र तिथे गल्लीच असेल महाराज 1-2 काय 2-4 अस्त्र लवाराचे भात्या सगट महाराज अस्त्र त्या ठिकाणी आणले आणि शेपटीला अग्नी अस्त्र त्या ठिकाणी लावू लागले. हनुमंत मारावा महाबळी अग्नी जवळी सवयाना. हो मग महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणलेले राजा रावणला आता सुख झालं का सुख झालं तर आता हनुमंतरायाच्या शिफ्टीला एकदा अग्नी लागला आणि अग्नी लागला की हनुमंतरायाची शिफ्टी असताना त्या ठिकाणी मरणार मग हनुमंतराय मरणार म्हणून महाराज असताना राजा रावणाला सुद्धा आनंद असताना त्या ठिकाणी झाला त्यानं आपलं सिंहासन महाराज असताना त्यागलं म्हणजे सिंहासनावर असताना उठला त्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी हनुमंतरायाला असताना त्या शेपटीला अग्नी लावायचं होतं ना त्या जागेवर त्या असताना आनंदानं आला माझ्या सैनिकाने किती पराक्रम केलाय आता हनुमंत असताना त्या ठिकाणी मरणार असा विचार करून हनुमंतरायाच्या शेपटीपाशी राजा रावण आला म्हणतात. अग्नीच्या पोटात की अपमानावा लंकानाथ तवती करू पाहे हनुमंत तो गुयार्थ काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी आमचे नाथ महाराज असताना सांगतात लक्ष्मण मधुपत्रामध्ये अस्त्र वाजला तेव्हा असताना त्या ठिकाणी अग्नीच्या सुद्धा मनामध्ये आलं यानं काय केलं या राजा रावणानं चांगला कार्यभाग असताना त्या ठिकाणी केलाय का नाही मुलाने मग याचा अपमान कशाला होईल
याचा अपमान कशानं होईल, याला खाली मान कशानं घालावं लागल, असा असणारा त्या ठिकाणी कार्यभाग करण्यासाठी अग्नीनं आणि मारुतीरायानं असणं त्या ठिकाणी विचार केला म्हणतात. आणि पुढं असणं त्या ठिकाणी कोणतं कार्य केलं, पुढं ऐका म्हणतात. त्या कार्यानं म्हणते विना विषय पितयात जे वायू सकाग्निते तरी ज्वाळा तेथे होणे. हो, मग हनुमंतरायाने काय केलं महाराज असताना, आमच्या हनुमंतरायानं असताना त्या ठिकाणी कोणाची, आपल्या पवन देवाची आणि अग्निदेवाची असलेली प्रार्थना असताना त्या ठिकाणी केली. अग्निदेव वायुदेवाला सांगितलं की ताता तुम्ही काय करा, एक काम करा, ऑक्सिजन नाही भेटल्यावर धुपवतो ना महाराज, ऑक्सिजन भेटल्यावर पेटतो. मग वायुदेवाला सांगितलं तुम्ही इकडं फिरकू नका, जरासं इथं काय करा, जरासं असं इकडे येऊच नका, इथं अग्नी लागलाच नाही पाहिजे, इथं नुसतं धुप्पण झालं पाहिजे. आणि अग्नी कधी लागला पाहिजे, मी म्हणेन तवा. असा असणाऱ्या त्या ठिकाणी विनंती आमच्या हनुमंतरायानं पवन देवाला असणाऱ्या त्या ठिकाणी अग्निदेवाला केली म्हणतात. ज्वाळा होणे येथे ऐसे नमो नियमायुते अपमाना नावया रावणाते गती उच्छासे कवळदा. पवन देवाला विनंती केली, तुम्ही असताना या अग्नीच्या ज्वाळा होऊ देऊ नका, तुम्ही काय करा, नुसतं धुपणच झालं पाहिजे. महाराज असतं धुपण झालं ना तर महाराज असतं त्या ठिकाणी कोट होतो, कोट झाल्या गुदमरतो माणूस. मग गुदमरल्यावर काय होतं तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, हनुमंतराला आधीच माहित होतं. मग अग्निदेवाची प्रार्थना केली, म्हणले इथं ज्वाळा होऊ देऊ नका, जाळ होऊ देऊ नका, नुसतं धुपू द्या म्हणून लागले. माते कुटिता स्वरूपाशी परिस्पर्शना पुरुषाशी राक्षस होती कासावेसी परियाग्नी तयासी लागेना. हो, काय म्हणले महाराज असतील त्या ठिकाणी. मग राजा रावण असतील सर्व सैनिकाला सांगितलं होतं, भाते सरकून लावले होते, भाते मोठमोठ्यानं असतील त्या ठिकाणी उडू लागले, फिरू लागले. ह्या महाराज असतील वारं चुललं, पण महाराज जाळ लागणे गेला, नुसतं धुप्पण होऊ लागलं, धुप्पण होऊ लागलं, धुप्पण होऊ लागलं. सर्वजण महाराज असतील कासावी झाले, बाऱ्या बाऱ्यानं भाता उडू लागले, फुकू लागले, पण काहीच फरक पडला नाही. मग रावणा पुत्र हनुमंताशी अग्निकान लागे पुरुषाशी हनुमान वने रावणाशी तू आयशी अति मूर्ख. हो, मग राजा रावण असताना पुन्हा आणखीन आमच्या हनुमंतरायाला बोलला, हनुमंता बाबा त्या शेतीला त्या ठिकाणी अग्नी का लागत नाही, नुसतं धुपणच कसं लागतंय, याला जाळ कसा काय होईन झाला, असा हनुमंतरायाला प्रश्न असताना त्या ठिकाणी केला. तेव्हा आमच्या हनुमंतराय असताना बोलून आले, रावणा तू मूर्खस, तुला काहीच कळत नाही, मला वाटत होतं तू हुशारच, पण महाराज तू असताना त्या ठिकाणी 99 पॉईंट तुझे गेलेले. काय म्हणले पुढे ऐका म्हणले. सदा सविवेक ज्ञान ज्याशी नाही तो अज्ञान तू तव ज्ञान गर्वी अपाशान जे धर्म लक्षण लक्षण. महाराज असतील त्या ठिकाणी चुकलं ना महाराज, कोणी बी कान पिंगाळतं महाराज, म्हणून नाही का चांगल्या माणसानं चूक होऊ द्याय नाही पाहिजे. आणि महाराज विशेष करून घोडचूक तर व्हायलाच नाही पाहिजे, पण घोडचूक झालं की मग असं होतं. महाराज असतं त्या ठिकाणी राजा रावणाला आमच्या हनुमंतराय असतं बोलले, अरे रावणा तुला इतकं हुशार आहे लोक म्हणत होते, पण तुला काहीच कळत नाही ना, कशानं काय होतं, कयानं काय होतं, काय केल्यानं काय होतं ह्याचं ज्ञान असतं तुला नाही. आणि मनुष्य त्या बातात महाराज असतं मानतो, म्हणून महाराज असतं त्या ठिकाणी सांगतं की काय म्हणतात, आमच्या पांडुरंगाच्या लेकीनं कसं राहावं, कसं असतं त्या ठिकाणी वागावं, कसं कार्य करावं, हे महाराज असतं सांगण्याची गरज यावी का नाही म्हणून आले. मग राजा रावणाला आमच्या हनुमंतराय असतं त्या ठिकाणी सांगू लागले, काय सांगू लागले आणखी पुढे असणार ऐका म्हणून लागले. माते कुटिताच्या तना केली ज्वाळा होती असे सचेतना सर्वे तुझं नाही ज्ञान अति अज्ञान लंकेशा. अज्ञान तुला रावणा, तुला असतं ज्ञान असतं त्या ठिकाणी नाहीये, अचेतन असणारे त्या ठिकाणी भात्यामध्ये जीव आहे का, त्या भात्यामध्ये असणारे त्या ठिकाणी जीव नाही.